महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक जिल्हे जसे की नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे हे द्राक्ष उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहेत. पण अलीकडे तेथील शेतकरी द्राक्ष बागा काढून टाकतात. तर याची कारणे काय आहेत? प्रोडक्शन कॉस्ट वाढत चालले, म्हणजे मजुरी, फवारणी, खते हे सगळं महाग होत चालले. मार्केट अनसर्टनिटी, कधी चांगला भाव तर कधी मोठं नुकसान. त्याचबरोबर क्लायमेट चेंज, म्हणजे अचानक पाऊस आणि तापमान वाढीमुळे उत्पन्नामध्ये घट होते. पण इटली, स्पेन, अमेरिका, चिली यासारख्या देशांमध्ये द्राक्ष शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून तेथील शेतकरी अधिक नफा कमवत आहेत. तर पहिलं म्हणजे इटली आणि स्पेन. तिथे कमी खर्चामध्ये द्राक्ष शेती केली जाते. कोबिलेट प्रणालीचा वापर करून द्राक्षवेलींना नैसर्गिक पद्धतीने वाढ दिली जाते. त्याच्यामुळे ट्रेलिसनिंगचा खर्च कमी होतो. त्याचबरोबर रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. त्याच्यामुळे मातीची गुणवत्ता चांगली होते. त्याचबरोबर स्थानिक हवामानाशी जुळणाऱ्या वाहनांची निवड केली जाते. त्याच्यामुळे उत्पादन वाढलं जातं. दुसरं म्हणजे अमेरिका आणि कॅलिफोर्निया. AI आणि स्मार्ट फार्मिंग. पाणी देण्यासाठी AI बेस्ड ड्रिप इरिगेशन सिस्टीम वापरली जाते. त्याच्यामुळे जेवढं पाहिजे तेवढंच पाणी आणि खत दिलं जाते. त्याच्यामुळे दोन्हीची बचत होते. त्याचबरोबर फवारण्यासाठी ड्रोन वापरतात. त्याच्यामुळे खर्च आणि वेळ दोन्ही वाचतो. तर तिसरं म्हणजे चिली. एक्सपोर्ट फोकस्ड फार्मिंग. तर तिथे हीट रेजिस्टंट ग्रेप्स म्हणजे कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणाऱ्या वाहनाची निवड केली जाते. तसेच त्याबरोबर त्यांचा माल डायरेक्टली इंटरनॅशनल एक्सपोर्ट होतो, कारण की त्यांना गव्हर्नमेंटचा सपोर्ट भेटतो. तसेच ते कोल्ड स्टोरेज चांगलं प्लॅनिंग करतात, कारण की द्राक्ष चांगल्या पद्धतीने टिकवता आली तर त्यांना ग्लोबली जास्त डिमांड मिळते. तर मग आपण काय करू शकतो? स्मार्ट इरिगेशन आणि यांत्रिकरण, म्हणजे पाणी आणि मजूर याच्यावर खर्च करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचा वापर करणे. त्याचबरोबर एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष तयार करणे आणि स्वतःच्या मालाचं ब्रँडिंग करून आपण प्रीमियम क्वालिटीच्या बाजारपेठा मिळवू शकतो. तसेच कोल्ड स्टोरेज आणि थेट विक्रीसाठी आपण सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो आणि हवामानपूरक वाण निवडून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अकाउंटला नवीन असाल तर जरूर फॉलो करा. थँक्यू.